भैरवी जोशी आहे। मी कोणगाव येथे राहते, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। मी 6वीत रीटा मेमोरियल स्कूल या शाळेत शिकते व आजचा माझा विषय आहे स्वातंत्र्य लढ्यात वर्तमानपत्राचे योगदान। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वर्तमानपत्राने एक खूप मोठी कामगिरी बजावली आहे। विविध समुदायांना एकत्र करण्यासाठी, चळवळींना चालना देण्यासाठी, लोकांना एकत्र करण्यासाठी व ब्रिटिश राज्य पळवून लावण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यात वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब होता। याच्या माध्यमातूनच सामान्य लोक आपले मत मांडायचे, आपल्या समस्या मांडायच्या, कारण ब्रिटिश त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही। त्यांच्या समस्या व त्यांची मतं त्यांना मांडू द्यायचे नाही। जर आता मी तुम्हाला वर्तमानपत्राबाबत सांगत आहे तर पहिले वर्तमानपत्र हे कोलकात्यात सुरू झाले होते, ज्याचे नाव होते द कलकत्ता गॅझेट। पण आता जर आपण मराठीमध्ये बोलत आहोत तर पहिले मराठी वर्तमानपत्र हे दर्पण या नावाने सुरू झाले होते। 1832 या साली जे सुरू केले होते बालशास्त्री जांभळकर। हेच वर्तमानपत्र नंतर इंग्रजीत सुरू झाले होते, ज्याचे नाव होते द बॉम्बे दर्पण। पण हे वर्तमानपत्र ब्रिटिश लोकांनी थांबवलं, कारण त्यांना असं वाटलं की शिकलेले लोक एकत्र येतील, सगळे लोक एकत्र येऊन त्यांच्यावर टीका करतील व त्यांचे राज्य पळवून लावतील, म्हणून हे वर्तमानपत्र थांबवण्यात आलं। त्याच्यानंतर 1866 या साली अरुणोदय हे वर्तमानपत्र रघुनाथ शंकर शास्त्री याने सुरू केले होते। हे वर्तमानपत्र पहिले ठाण्यात प्रसारित झाले होते। त्यावेळी बातमीदार नसल्यामुळे ते स्वतः गावोगावी जाऊन सगळ्यांना इंग्रजीत आलेली बातमी मराठीत सांगायचे, कारण की तेव्हा खालच्या जातीच्या लोकांना शिकण्याचा अधिकार दिला नव्हता, मुलींना शिकण्याचा अधिकार दिला नव्हता। पण सगळे माहिती त्यांना माहिती असावी म्हणून ते स्वतः जाऊन सगळी माहिती त्यांना सांगायचे। व त्याच्यानंतर आपल्याला माहितीच असेल की लोकमान्य टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले। केसरी आपल्याला वाटेल की हे रंग किंवा जातीबाबत असेल, पण नाही, केसरी हा संस्कृत शब्द होता, जो म्हणजे सिंह। टिळकांना असं वाटायचं की त्यांच्या लोकांनी सिंहासारखं ब्रिटिश राज्याला पळवून लावावं। नंतर स्वराज्य हे वर्तमानपत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काढले। वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच टिळक, आगरकर, गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लोकांशी संवाद साधला। त्याच्यानंतर 2020 या साली आपले लाडके राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी द बिलियन बीज हे वर्तमानपत्र काढले। स्वातंत्र्य मिळवून झाल्यानंतर सुद्धा त्यांना असे वाटले की आपलं भारत देश याला सगळ्याची माहिती असावी, म्हणून मला हे सांगायला गर्व वाटतो की आत्ताच्या काळात जे आपण वर्तमानपत्राकडे बघतही नाही, ज्या वर्तमानपत्राला हातही लावत नाही, जे वर्तमानपत्र वाचत नाही, त्याच वर्तमानपत्राने एकेकाळी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं। म्हणून माझी ही एकच विनंती आहे की आपण नेहमी वर्तमानपत्राचा मान ठेवायला हवा। धन्यवाद।